भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। नमस्कार। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभय अमृतेशाय शर्वाय महादेवाय यते महा। मृत्युंजय मंत्राचं महत्व मी सांगत नाही, पण मी मागे सांगितलेलं आहे तुम्हाला मृत्युंजयाचं महत्व। आणि एक लक्षात ठेवायचंय, महामृत्युंजय मंत्र म्हणजे त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनम। थांबायचे मृत्योन्मुखी यमामृतात। हा जो मृत्युंजय मंत्र आहे आपल्या लक्षात राहत नाही, शब्द चुकतात। हे दर वेळेस दर एपिसोडला सांगतो, म्हणून आपण कलियुगात ओम महामृत्युंजयाय नमः हा जर म्हटला तर गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे। हे गरुड पुराणात काय उल्लेख आहे? हे गरुड पुराण म्हणजे प्रेतकल्प। मनुष्य गेल्यावर वाचतात 1 ते 9 दिवसाच्या आत। त्यावेळेस तुम्ही मला फोन करायचा तुमचा मनुष्य गेल्यावर, तर गरुड पुराण वाचणारा जो गुरुजी आहे तो तुमच्या घरी आलाच पाहिजे। मृत्युंजय मंत्र जो म्हणतो त्याला मृत्यूची भीती वाटत कधीच नाही। पण मात्र तुम्ही एखादी पाटी आपण टाकतो त्याप्रमाणे ओम महामृत्युंजय मंत्र, ओम महामृत्युंजय मंत्र कधीच नाही। शिवशंकराचा फोटो समोर ठेवायचा, डोळ्यात डोळे घालायचे, ओम महामृत्युंजयाय नमः। रुद्राक्षाच्या माळ, मग ही रुद्राक्षाची माळ कुठे मिळती? जे मूर्त्या विकतात देवाच्या त्या ठिकाणी मिळती। पण त्याच्यात सुद्धा या कलियुगामध्ये फसवेगिरी आहे। छोटी रुद्राक्षाची माळ घ्यायला जातो तर त्या बोराच्या बिया असतात, आपण जे बोर खातो त्याच्या बिया, आणि त्याला लाल रंग दिलेला असतो। अहो ही काय फसवेगिरी? पण हा दोष त्यांचा नाही, कारण कलियुग आहे, प्रत्येक ठिकाणी फसवेपणा आहे। मग ही कुठे घ्यावी, का घ्यावी, कशी घ्यावी त्याची माहिती घ्या। रुद्राक्षाची माळ बऱ्याच जणांनी त्याचा फायदा घेतलाय। आणि मग आसन कुठलं असावं? दर्भासन। दर्भासनाची सुद्धा कथा तुम्हाला सांगितली आहे। दर्भासन म्हणजे काय? अहो आपण जेव्हा श्राद्धविधी करतो, जेव्हा जी अंगठी असते इथे अशी गवताची, त्याला दर्भासन। हे दर्भ कुठे मिळत नाही बरं, मोजक्याच ठिकाणी मिळतात। वणीच्या गडावर जे आहे डोंगर, तिथून आदिवासी आणतात ते दर्भ। आता दर्भासन नाही तर आपण घरची चटई असतो त्याची तुम्ही आसनं बनवाल, दर्भासन। त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचा अंश असतो। आणि मग त्याची कथा पण सांगितलेली आहे। राम जेव्हा आपल्या नाशिकला सीतागुंफाच्या इथे वास्तव्य होतं त्यावेळेस कंदमुळे आणायला जंगलात गेले, आणि त्यांनी दर्भाची सीतेला कावळा खूप त्रास द्यायचा।
ते संध्याकाळी आले राम जंगलातनं आपल्या घरी सीता गुंपावर. पंचवटीचे 5 झाड आहे रामकुंडाच्या वरती, याला सीता गुंपा तिथे. त्या सीतेने सांगितलं कावळा त्रास देतोय. ठीक आहे म्हणे. लाई त्यांनी हात फिरवला आणि दर्भासनाची काडी घेतली. ते दर्भाचा मंत्र म्हटला तेव्हा सत्ययुग द्वापर युग होतं. शब्द फुटला तेव्हा शब्द लागायचा. नुसता मंत्र म्हटला आणि कावळ्याला मारला. कावळ्याला ते दर्भाची काडी बाण म्हणून मारली आणि त्या कावळ्याला लागली. कावळ्याचा एक डोळा गेला म्हणून त्याला म्हणता एकाक्ष. बघा कावळ्याला एकच डोळा आहे. त्याला शाप दिला तू अपवित्र राहशील, घरात आला तरी गोमित्र शिंपडतील. सकाळी कावळ्याचं दर्शन म्हणजे अपशकुन घटना. अनुभव घ्या काय कसं असतं बघा. पूर्वजांनी काय काय लिहून ठेवले श्लोकामध्ये, पोथीमध्ये, सगळ्या संस्कृत मध्ये उल्लेख. गौतमी तटे गोदावरीया. त्या कावळ्याला बाण मारल्यावर एक डोळा गेला, त्याचा एकाक्ष, आणि त्याला शाप असा दिलेला आहे अपवित्र राहशील. परंतु तो उशाप पण दिला, कारण कावळा आला तिथे परत. तो म्हणे मला उशाप द्या. मग उशाप दिला त्या कावळ्याला. तुझ्यासाठी लोक तासन तास उभे राहतील. ते पितृपंधरवाड्यात. पितृपंधरवाडा म्हणजे पित्रांचे सर्व पित्री अमावस्या. आठवतं? आठवलं. देवाचे दार 15 दिवस बंद. तेव्हा सर्व पित्री अमावस्याला आपण पित्र घालतो. आपली आई, जीवाभावाची वडील, भाऊ बहिणी अकस्मात गेलेले, त्याच्यासाठी आपण खीर आणि वडा. आणि जेव्हा आपला कावळा शिवेल त्यावेळेस आपल्या रोजच्या कामात अडचणी कधीच नाही. आपल्या मुला मुलीचे लग्न होतील. योग येण्यासाठी हे चाललंय. आपले जे नातेवाईकांसाठी सुद्धा आपण खीरवाडा या पितृपंधरवाड्यात ठेवावा. हे कावळ्याला एवढं महत्व दिलं बघा रामानी. एवढं त्याला शाप दिला होता कावळ्याला अपवित्र राहशील, पण तो त्याच्या पायाशी आला त्यालाही उशाप. काय परमेश्वर आहे बघा. कितीही तुम्ही चुका करा, पाप करा, आणि देवापाशी तुम्ही फक्त नमस्कार करा आणि कुठला मंत्र म्हणायचा, तुम्हाला फोन करायचा. मी बरोबर तुम्हाला ही अडचण आली तर हा मंत्र, त्याचा अनुभव घ्या. मात्र मला फोन करताना ठरवून वेळ घ्या आणि मला फोन करताना आधी मी आहे का पहा. नाही तर मग मला असंच तुमच्यासारखेच कामं असतात. या ठिकाणी महापूजा आहे, या ठिकाणी नवचंडी आहे, शतचंडी आहे, तिकडे मला पाहायला जावं लागतं. सगळे गुरुजी ब्रह्मवृंद असतो तिथे. कसं काय त्यांनी व्यवस्थित मांडलं का, व्यवस्थित केलंय का. नाही तर होमामध्ये गौऱ्या कुठल्या टाकल्या, म्हशीच्या. शुभा गौरीला म्हणतात शुभा. मग नवचंडीत आहे का त्या बरोबर गौऱ्या, म्हणजे कुठल्या पाहिजे, रानशिनी. ज्या रानावनामध्ये ज्या गायी फिरतात त्यांचं शेण पाहिजे. नाही तर गौऱ्या आपल्या म्हशीच्या चालल्या, ते काय फळ मिळणार. वास्तुशांती करा, पण मी पहिले येऊन नंतर पाहिल बरोबर आहे का. हे काय भाग्य. त्याच्यासाठी जे जे काय कर्म जे जे कराल त्याची जी तुम्हाला शांती करायची, नवचंडी असो, शतचंडी असो, नक्षत्र शांती मुलांची असो, फक्त मला एक शब्द विचारा. काय योग आहे बघा. तुमच्या कुलदैवतेची कृपा. तुम्हाला काय सुचवलं कुलदैवतेनी, आणि तुम्ही काय हे सत्संग ऐकायला बसले, आणि त्याच्यात या कुलदैवतेने तुम्हाला काय सांगितलं. हे दर्शन कसं करावं. कुलदैवतेला वर्षातून एकदा जातो. सगळेजण म्हणतात काही नाही, साडी चोळी वाहिली की चाललं. ज्या घरात सवाष्ण गेलेली आहे या आपल्या राज्यात, मागच्या पिढीत, त्याच्या मागच्या पिढीत आपल्याला त्रास होतो. अर्धा संसार सोडून गेली. तिचं सगळं लक्ष पोरांकडे, तिच्या नवऱ्याकडे, सगळं घरामध्ये. मग तिला शांतता लाभावी म्हणून सवाष्णीसाठी पूर्ण वर्णाचा स्वयंपाक आपण कुलदैवतेला करतो, तसं सवाष्णीची ओटी भरायची तिथे, तिला सर्वांनी नमस्कार करायचा. बघा काम होणार. तुमच्या घरात जी गेलेली सवाष्ण आहे तिला फोटोला हळद कुंकू रोज लावायचं.
काय शांतता मिळेल? प्रत्येक गोष्टीला वादिवाद हो, कुठली गोष्ट सहन होत नाही या कलियुगात. शांतता नाही. मंत्र साधना. मग त्याच्यासाठी काय मंत्र आहे? फोन करा. आयुष्य एवढं असतं. मृत्युंजयाचं महत्व तुम्हाला सांगितलंय. मृत्यू जो अज्ञानी असतो, ज्याला ज्ञान नाही, त्या मनुष्याचं वर्णन म्हणजे मृत्यू जवळ आला तरी त्याला पटत नाही. जो अज्ञानी असतो, बघा मासा जो असतो, पाणी थोडे पण माशाला कळत नाही. गळास लावलेले आमिष फसवेल असं माशाला नाही. एखादा दोरी सोडून बसलेला असतो मासा पकडायला, पण त्या माशाला समजत नाही. त्या माशाला वाटले नाही. त्याप्रमाणे मनुष्याला कळत नाही मृत्यू जवळ आला. शरीर वाढ, विषय सुख, रोगाने सूज आली जरी शरीराला तर आपण म्हणतो बाळसे आले. तसं नाहीये. तब्येत सुधारली, खोटं काम. आहार एवढा, दिवसातनं एकच टाइम भोजन आणि संध्याकाळी थोडंसं खाणं. बघा तुमच्या प्रकृतीत कधीच आजार येणार नाही. आणि गार पाण्याने आंघोळ, असे अनेक शास्त्र आहे. पण त्याच्यातनं आपण 1-2 शास्त्र तरी पाळायचे. किती तुम्हाला शास्त्र सांगितले. मृत्यू मग केव्हा ओढवेल? ज्याप्रमाणे वृक्ष म्हणजे झाड पडतं, तसा मनुष्य कोसळतो. लाईट जातात तशी जीव जातात. ते गरुड पुराणात काय लिहिलेले एक लक्षात ठेवा. तुम्ही गरुड पुराणाविषयी कुठला मनुष्य गेला तर प्रेत कल्प हे अवश्य मात्र फोन करा. आणि मग मी गुरुजी तुम्हाला योग्य प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणि त्यावेळेस सुद्धा इतर वेळेस सुद्धा दान जे देतो, आपल्याकडे जो पैसा आहे तो स्थिर राहावा. जे दागिने आहे ते चांगले राहावे. कोणाचं अविचाराने कोणी हिसकून घेऊ नये, त्याच्यासाठी सुद्धा आहे. आपलं मंगळसूत्र, दागिने, पाटल्या, आपण कार्यक्रमात जातो. हे कलियुग आहे. केव्हा काय जातील काही सांगता येत नाही. पण त्या जो घेतो, जो चोर असतो, त्याचे अविचार आपल्याकडे पडू नये, त्याच्यासाठी सुद्धा दान धर्म आहे. दरवाजाचं मागे सांगितलं तुम्हाला आठवतंय? दरवाजाला जसा राम सीता गुंपाच्या इथे, पर्णकुटीच्या इथे दरवाजाला नमस्कार करायचा, तेव्हा आपण प्रत्येक आपल्या घराच्या मेन दरवाजाला, जो घराचं संरक्षण करतो, त्याला नमस्कार जर केला तर कधी रात्री अपरात्री आपण नसताना एखादा जर आला अविचाराने, त्या दरवाजाला तो हात लावणार नाही. तो शेजारचा दरवाजा किंवा वरच्या दरवाजा उघडायला जाईल, पण आपल्या दरवाजाला, मग त्याच्यासाठी काय करावं? आपल्या दरवाजाला त्याच्यासाठी सुद्धा मंत्र आणि हळद कुंकू वाहणे फार सोपा उपाय. प्रत्येक घरची सवाष्णच पाहिजे. नक्षत्र शांती बरोबर आले होते माझ्याकडे. नक्षत्र शांतिका करायला बरेच जण, त्यांचं असंच, त्यांना इथं मूल माहिती का करावी, कशी करावी. लहान मुलं मूळ नक्षत्रावर आपण चिडल्यावर म्हणतो आमच्या मुळावर राहिला. शांतिका अवश्य. मग ती कुठली शांती? योग्य. नाही तर आजकाल काय, कुठला आला ज्योतिषाकडे कालसर्प. याच्यात फरक नाही पडला नारायण बली, याच्यात फरक नाही पडला त्रिपिंडी, याच्यात फरक नाही पडला पितृदोष. अरे काय, प्रत्येक ठिकाणी भूल भुलैया कलियुग. प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी शांतिका केल्या. अहो त्या दोषाच्या आहे, ते दोष आहे, दोषाचं हवन आहे. त्यामुळे ते हवन करतो. तो दोषाचे जे काळे तीळ जळ टाकतो, त्याच्या दोषाच्या होमापासून जमिनीत दोष जातो आणि घरात वादिवाद सुरुवात होती. म्हणून ते तीर्थक्षेत्री काशी, गया, प्रयाग आणि नाशिक, गोदावरी, गौतमी तटे
पण ती गंगेवर, पण ती कुठे करावी? दशक्रिया चालतात तिथे, अस्थि विसर्जन तिथे, गंगेच्याच काठी, पण ते ठिकाण कुठलं, कुठे कराव्या त्याची माहिती घ्या. दोषाचं काम, विष्टी, अतिगंड, गंडांतर, हे गुरुजीच्या घरी किंवा तुमच्या घरी अहो ही अडचण असते. मंदिरात आहे का नाही, प्रसन्न वाटतं, गंगेवर प्रसन्न, पण आपल्या घरी अस्वस्थता. गुरुजीच्या घरी काय अडचण असेल तुम्हाला काय माहिती? एक लक्षात ठेवा, माहिती, अमूल्य माहिती, त्याच्यासाठी फोन करायचा आहे 98 22 31 51 आणि 34. एवढं लक्षात ठेवायचं. कुठला? 98 22 31 51 आणि 34. न विसरता मी आपली वाट पाहत आहे. उद्या भेटूया. नमस्कार.